नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहोत। आणि मित्रांनो, घर बांधत असताना बऱ्याच वेळेला आपण कंपाऊंड वॉलचा विचार करतो, पण कंपाऊंड वॉलचा डिझाईन आणि कंपाऊंड वॉलमुळंच बिल्डिंग कशी आकर्षक दिसते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह डेमोसुद्धा दाखवणार आहोत। आणि हे व्हिडिओ चालू असतानाच तुम्हाला मी काही जे कंपाऊंड वॉल केलेली आहे, कशा पद्धतीनं चिऱ्यामध्ये कंपाऊंड वॉल करावी याबद्दलची माहिती मी देतो आहे। त्याचबरोबर बिल्डिंगचं जे इलेवेशन असतं तर त्या इलेवेशनसुद्धा इम्पॉर्टंट असतं। त्यामुळं घराचं जे काही अट्रॅक्शन आहे किंवा अट्रॅक्टिव्हपणा आहे तो इतरांच्या लक्षात येतो की घर मुद्दामून लोक ते घर बघायला जातात। तर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देतो आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, घर बांधत असताना आपण घराचं तर प्लॅनिंग करतोच, प्लॅनिंग करून बांधली जातात। बऱ्याच वेळेला स्वतःच प्लॅनिंग केलं जातं आणि प्लॅनिंग केल्यानंतर समजतं की आपल्याला काहीतरी चुकलेलं आहे। आणि जर तुम्ही आर्किटेक्ट किंवा इंजिनियरकडून प्लॅनिंग करून घेतलं असेल तर निश्चित ते बिल्डिंगमध्ये काही चुका होत नसतात। आणि बिल्डिंगचं जे इलेवेशन आहे मात्र आणि कंपाऊंड वॉल जे आहे, कंपाऊंड वॉल आपण करत असतो, पण आपला खर्च कमीत कमी होण्यासाठी आपण कंपाऊंड वॉलवरती खर्च करत नाही। तर माझं असं म्हणणं आहे की समोरची जी कंपाऊंड वॉल आहे, आता जी मी तुम्हाला दाखवतो आहे, तर ती चिऱ्यामध्ये केलेली आहे। आणि चिऱ्यामध्ये करत असताना फक्त चिऱ्यावर चिरे असे रचले गेलेले नाहीत, तर त्याला प्रॉपर काय दिलेलं आहे, लुक दिलेला आहे, इलेवेशन त्याचं डिझाईन केलेलं आहे, मोल्डिंग केलेलं आहे, हापरॉन केलेला आहे, त्याला लाईट सिस्टीम बसवलेली आहे, पुढं त्याला लँडस्केपिंग केलेलं आहे। आणि हे जर केलं तर तुमचं जे काही बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगला आकर्षकपणा, जसं आपण ड्रेस घालतो, टाय घालतो, कोट घालतो, तशा प्रकारचंच हे बिल्डिंगचा मित्रांनो ड्रेस आहे। हे समोरचं जे गेट असतं ते आकर्षक तुम्ही जेवढं बनवाल तेवढं बिल्डिंग अट्रॅक्टिव्ह दिसते। आणि दुसरं, आपण जे गेट करत असतो, गेटसमोर बऱ्याच वेळेला आपलं घर जे रस्त्याकडेला असतं आणि रस्त्याकडेला असल्यामुळं आणि जर आपल्याला पार्किंगला आतमध्ये जागा नसेल, बऱ्याच वेळेला प्लॉट छोटा असतात त्यामुळे पार्किंगला आपल्याला स्पेस मिळत नाही, अशा वेळेला जे आता मी गेट तुम्हाला दाखवतो आहे त्या पद्धतीनं जर आपलीच जागा पुढं गेट थोडंसं एक 4 फूट 5 फूट मागं घेऊन गेटपुरताच भाग स्पेस जर आणि त्याच्यामध्ये ब्लॉक्स बसवले तर आपल्याला 4 व्हीलर आपली स्वतःची असेल किंवा जे कोण गेस्ट येतील त्यांची 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असतील, बाईक्स असतील, तर त्याची इतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा होत नाही। त्यामुळं गेट करत असताना तुम्ही अशा प्रकारचं करा की आपली जागा थोडीशी पुढे सोडा आणि ती त्यामध्ये ब्लॉक्स वगैरे बसवून ती अरेंजमेंट करा त्या ठिकाणी। आणि त्याच्यामुळे एकतर अट्रॅक्टिव्हपणा तर येतोच आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही पार्किंगची व्यवस्था आहे तीसुद्धा तुमची गरज भागते। आणि दुसरं म्हणजे आपण जे इलेवेशन करत असतो तर इलेवेशनला जास्त पण खर्च करणं गरजेचं नाही, सिम्पल आणि सोबर इलेवेशन असलं पाहिजे, मेंटेनन्स परवडला पाहिजे। तर या ठिकाणी मी एक चित्र तुम्हाला बिल्डिंगचं दाखवतो आहे। या ठिकाणी फक्त जे चिरा बाकीच्या ठिकाणी संपूर्णपणे प्लास्टर केलेलं आहे, फक्त खिडकी आहे, खिडकीच्या बॉटम आणि टॉप या ठिकाणी फक्त चिऱ्याचा लुक ठेवलेला आहे। बाकी सर्व ठिकाणी काय केलेलं आहे, कलरचा वापर, प्लास्टर करून कलर कॉम्बिनेशनचा वापर केलेला आहे। तर तशा प्रकारचं केलं तर मेंटेनन्स पण तुम्हाला कमी येतो चिऱ्याचा, किंवा त्याला पॉलिश करणं असेल। मात्र कलरसुद्धा तुम्ही काही वर्षानं ते चेंज करू शकता। चिऱ्याचं कसं असतं, पूर्ण चिऱ्याची बिल्डिंग केली तर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा मेंटेनन्स करावा लागतो। जर पाऊस अधिक पडत असेल, उन्हाळा अधिक असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे चकाकी आहे पॉलिशची ती डीम पडत असते। आणि म्हणून चिऱ्याचा वापर करत असताना मॅक्झिमम म्हणजे चिरा दिसू नये, की जर तुमची इच्छाच असेल तर तुमची मेंटेनन्स करण्याची तयारीच असेल तर तुम्ही अशा प्रकारचं लुक देऊ शकता टोटली चिऱ्याचा। मात्र मेंटेनन्स ज्यांना शक्य नाही अशाने
मिनिमम चिऱ्याचा लूक ठेवा किंवा कंपाऊंड वॉलला तुम्ही देऊ शकता ॲट्रॅक्टिव्हपणा. आता जे मी तुम्हाला दाखवतो आहे तर त्या पद्धतीनं आपण इलेव्हेशन करू शकतो, कंपाऊंड वॉलचं डिझाईन करू शकतो. मित्रांनो, तुम्ही कधीही प्लॅनिंग करत असताना कंपाऊंड वॉलचंसुद्धा डिझाईन करा आणि कंपाऊंड वॉल आकर्षक, समोरची जी बाजू असते ते कंपाऊंड वॉल तुम्ही आकर्षक करा. बाकीच्या ज्या 2-3 बाजू आहेत त्या तुम्ही डिझाईन जर तुम्हाला इच्छा असेल तर करू शकता. समोरचा जो बघ सी टाईप जो असतो त्या ठिकाणी तुम्ही इलेव्हेशन सेम ठेवा कंपाऊंड वॉलचं डिझाईन. बाकीचे बॅकसाईड वगैरे ते मजबूत तुम्ही उंच करू शकता. दक्षिणेकडची बाजू जी असते वास्तुशास्त्रानुसार मित्रांनो ती उंच ठेवायला पाहिजे आणि जडत्व त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. तर असे काही टिप्स मी तुम्हाला सांगतो आहे. ह्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर जरूर लाईक व कमेंटमधून तुम्ही व्यक्त व्हा. आणि तुम्ही चॅनल हा कुठून पाहताय, कुठल्या जिल्ह्यातून पाहताय, कुठल्या राज्यातून पाहताय हे जर आम्हाला समजलं तर आम्हाला माहिती पडते की आपलं चॅनल कुठं पोचलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही माहिती आहे. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा. आणि तुम्हाला 2D 3D प्लॅनिंग करून हवं असेल, बिल्डिंगचं प्लॅनिंग करून हवं असेल, कंपाऊंड वॉलचं प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंटद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.